तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींमधील सरपंच आरक्षणाची सोडत दिनांक 21 एप्रिलला पार पडल्याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली आहे। ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून काल त्या ग्रामपंचायतींमधील सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे। त्यानुसार ग्रामपंचायत भंडारबोडी येथे अनुसूचित जाती, डोंगरी येथे अनुसूचित जाती स्त्री, चिंचाळा येथे अनुसूचित जाती, उमरी येथे अनुसूचित जाती स्त्री, आजनी येथे अनुसूचित जाती स्त्री, कट्टा येथे अनुसूचित जमाती स्त्री, बांद्रा येथे अनुसूचित जमाती, खनोरा येथे अनुसूचित जमाती, पुसदा पुनर्वसन 2 येथे अनुसूचित जमाती, टांगला चिकणापूर येथे अनुसूचित जमाती, दाहोदा येथे अनुसूचित जमाती, बेलदा येथे अनुसूचित जमाती, बोथिया पालोरा येथे अनुसूचित जमाती, पुसदा पुनर्वसन 1 येथे अनुसूचित जमाती, देवलापार येथे अनुसूचित जमाती, वरघाट येथे अनुसूचित जमाती स्त्री, डोंगरताल येथे अनुसूचित जमाती स्त्री, पिपरिया येथे अनुसूचित जमाती स्त्री, पिंडकापार लोधा येथे अनुसूचित जमाती स्त्री, करवाही येथे अनुसूचित जमाती स्त्री, सालई येथे अनुसूचित जमाती स्त्री, वडांबा माल येथे अनुसूचित जमाती स्त्री, बोर्डा येथे अनुसूचित जमाती स्त्री, लोहडोंगरी येथे नामप्र स्त्री, पथरई येथे सर्वसाधारण स्त्री, महादुला येथे सर्वसाधारण स्त्री, पंचाळा खुर्द येथे सर्वसाधारण, कांद्री येथे सर्वसाधारण, खैरी बिजेवाडा येथे सर्वसाधारण स्त्री, खुमारी येथे सर्वसाधारण, हिवरा बाजार येथे सर्वसाधारण, सोनेघाट येथे सर्वसाधारण स्त्री, शिवनी भोंडकी येथे सर्वसाधारण स्त्री, मांद्री येथे सर्वसाधारण स्त्री, पटगोवारी येथे सर्वसाधारण स्त्री, मनसर येथे सर्वसाधारण स्त्री, पिंडकापार सोन येथे सर्वसाधारण स्त्री, नवरगाव येथे सर्वसाधारण, मुसेवाडी येथे सर्वसाधारण, बोरी येथे सर्वसाधारण, भिलेवाडा येथे सर्वसाधारण, काचुरवाही येथे सर्वसाधारण, शीतलवाडी येथे सर्वसाधारण, आसोली येथे सर्वसाधारण, हिवरा हिवरी येथे सर्वसाधारण स्त्री, मानापूर येथे सर्वसाधारण स्त्री, नगरधन येथे सर्वसाधारण, किरणापूर येथे सर्वसाधारण स्त्री असे 48 ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण जाहीर झालेले आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.